राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून हे दोघे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही दोघं एकत्र लढणार अशा पद्धतीची घोषणा त्यांनी आज अधिकृतपणे केलेली आहे। आणि या घोषणेनंतर कोल्हापुरात देखील शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय साखर वाटून हे दोन्ही गटचे कार्यकर्ते जे आहेत ते आपला आनंद व्यक्त करत असताना आपल्याला बघायला मिळतात। प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल? खरं तर जवळपास 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण बघायला मिळतो। महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट बघत होता। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन्ही भावांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्यावा, पण आज तो सुवर्ण क्षण आणि आज सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असं वाटतंय। कारण महाराष्ट्रासाठीच दोन कुटुंब एकत्र फक्त कुटुंबासाठी नाही आहे, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ते एकत्र आले। आणि इथून पुढं मराठी माणसाची ताकद काय असेल ती जो घाट घातलेला महाराष्ट्र तोडायचा, तो महाराष्ट्र तोडायचा घाट ज्यांनी घातलेला आहे त्यांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही। तर दोन कुटुंब तर या निमित्तानं एकत्र येत आलेलीच आहेत। मात्र महाराष्ट्रातल्या राजकारणावर काय नेमका परिणाम जाणवेल असं दिसतंय? मुंबईतल्या फ्लोरा फाउंटनच्या चौकामध्ये रक्ताचा अभिषेक घालून या संयुक्त महाराष्ट्राची एक ज्योत क्रांतिकारकांनी पेटवली होती आणि 108 हौतात्म्यांच्या रक्तानं आणि बलिदानानं या संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला होता। त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा 21व्या शतकामध्ये एक संयुक्त महाराष्ट्राचा नवीन लढा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या काही ग्रामपंचायती गुजरातनं अधिकृतपणे गिळंकृत केलेली आहेत दादागिरीनं, आणि आज मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी ह्या गुजरातीने मुंबईत येऊन मराठी माणसाविरुद्ध चालवलेली जी दादागिरी आहे, गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं भय्ये मागं आणि गुजराती दादागिरी करायला जास्त पुढे पावलेले आहेत। मात्र मला या ठिकाणी सांगावं वाटतं, या महाराष्ट्राच्या तांबड्या पांढऱ्याला ही फाफडा आणि जिलेबी कधी ऐकणार नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। केवळ राजकारणच नव्हे, हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्रित येणं गरजेचं होतं। ती काळाची गरज बनली होती। राजकारण जेव्हा राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं जेव्हा एकत्र आले तेव्हा या महाराष्ट्रामध्ये इथून पुढं मनसे शिवसेनेचं राज्य येणार हे त्रिकालबाधी सत्य आहे। मात्र मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगावं वाटतं, गुजराती लांडग्यांनी या महाराष्ट्राच्या वाघाला चुचकारण्याचं काम करू नये। कारण आज एकाला दोन वाघ या ठिकाणी आहेत। ह्या गुजराती लांडग्याला दोघंही फाडून काढल्याशिवाय राहणार नाहीत। आणि समस्त मराठी माणसाची अस्मिता इथून पुढं आज जन्म उभारण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या आज जन्म टिकवण्यासाठी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक नवीन ठाकरे ब्रँड आज इथून पुढं मोठ्या जोमानं उदयाला येतोय। खरं तर वरळी डोममध्ये काही महिन्यापूर्वी ज्यावेळी हे दोन्ही बंधू एकत्र आले त्यावेळी कोल्हापुरात आपण बघितलेलं होतं, उत्साहाचं वातावरण होतं, अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळाले होते आणि आज अधिकृतपणे ही घोषणा झाली। खरं तर वरळी डोमच्या त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो डोममध्ये। त्याचवेळी दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर राजकारणात पहिले जाऊन कुटुंब एकत्र आलं म्हणून जो आनंद असू त्यावेळी देखील आमच्या डोक्यात आज सुद्धा आम्ही भावनिक आहे। राजकारण होत राहील, सत्ता येतील जाईत राहील, हेच होत राहील, पण कुटुंब एकत्र राहिले पाहिजे। ते कुटुंब एकत्र यायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं शिवसेना प्रमुखांच्या नंतर बाबा हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे जी भावना होती ती भावना आज स्वतःहून त्यांनी कुणी सांगण्यापेक्षा स्वतःहून करून दाखवली। आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घरं फोडा आणि राज्य करा एक पॅटर्न आला आहे। त्या पॅटर्नला सडेतोड उत्तर देण्यासाठी हे आमचे ठाकरे बंधू पुरून उरतील आणि आम्हा शिवसैनिक मनसैनिकांना 10 हत्तीचं बळ आलं आहे। इथून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची काय ताकद आहे ठाकरेंची ह्या सगळ्यांना दाखवून देऊ। तर या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीमध्ये राज ठाकरेंना यांना घेण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या, तशा बैठका देखील झाल्या। मात्र राज ठाकरेंनी बंधू आपल्या भावासोबत जाणं पसंत केल्याचं दिसतंय अधिकृत घोषणा। शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली। आज त्याच मराठी माणसासाठी पुन्हा एकदा बाळासाहेबांचे दोन वाघ, त्यांचे दोन हात आज एकत्र येत आहेत। ही आम्हा शिवसैनिकांसाठी खरं म्हटलं तर एक आनंदाची बातमी आणि आम्हाला ऊर्जा देणारी ही बातमी आहे। भावाभावांनी एकत्र आलं पाहिजे, कुटुंब एकत्र आलं हे सगळ्यात जास्त आनंद आम्हाला शिवसैनिकांना आहे। कुटुंब जर एक असेल तर शत्रू पण वार करताना 10 वेळा विचार करतो।
तर अशा परिस्थितीत आज भाऊ दोन एकत्र आलेले आहेत. ह्याची धास्ती 100% महायुतीच्या नेत्यांनी घेतलेली आहे. कारण सैनिकांना लढण्यासाठी फक्त ठाकरे एकच आता उद्धव साहेबांसाठी होते, आज मनसैनिक पण आज आमच्याबरोबर आहेत. हे जुने शिवसैनिकच आहेत सगळे. आज आम्ही एकत्र आलो आहे. आम्हाला नक्की लढायची ताकद, आम्हाला आमचे हात बळकट झालेले आहेत आणि आम्हाला अत्यानंद झालेला आहे की ह्या आज दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसासाठी आज एकत्र आलेले आहेत. नक्कीच तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, कुटुंब म्हणून तर ते एकत्र आलेच. मात्र हे सगळे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांना देश किंवा राज्यभरामध्ये 10 हत्तीचं बळ आल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने या सगळ्या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.